नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील पाटील. स्टेप अप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण नवीन विशेषांक, आपला द्वितीय विशेषांक घेऊन येत आहोत. त्यापूर्वी पहिल्या विशेषांकाला जो ऑगस्ट 2025 मध्ये प्रदर्शित झालेला होता, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता 2026 हे वर्ष स्पर्धा परीक्षेचं वर्ष म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 17 मे, 24 मे, 31 मे, 7 जून आणि 14 जूनला या निरनिराळ्या UPSC, MPSC कंबाईनची ग्रुप बी, ग्रुप सीच्या एक्झाम्स आहेत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या त्यांच्या मुख्य परीक्षा आहेत आणि सरळ सेवा यांच्या सुद्धा एक्झाम आहेत. तर त्या एक्झामला पुढे आपल्याला दृष्टिकोन ठेवून हा चालू घडामोडींचा एक विशेषांक आणलेला आहे, ज्याचं तुम्ही कव्हर पेज बघत आहात, ज्याचं ड्युरेशन आहे जानेवारी 2025 ते मार्च 2026. म्हणजे जानेवारी 2025 पासून जे पूर्ण इयर आहे आणि आताचे 3 महिने, असे 15 महिन्यांचा टोटल जो सविस्तर ज्या न्यूज आहेत किंवा करंट अफेअर्सच्या घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. आणि तसेच त्याबरोबर ज्या इम्पॉर्टंट घटना आहेत 2023 आणि 24 मधल्या, म्हणजे 2023 मधली धोरणं असतील, योजना असतील किंवा अशा काही गणना असतील की ज्यांचं ड्युरेशन जो लाईफ आहे ती 30-31 पर्यंत आहे, ज्या योजना आहेत, तर त्या सारख्या विचारण्याचे चान्सेस आहेत. त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ब्रीफमध्ये घेतलेल्या आहेत. तर आपण याच्याविषयी बघू की आत काय काय आपण अंतर्भूत केलेलं आहे की जेणेकरून या एक्झामसाठी आपल्याला उपयोगी ठरतील. प्रथमतः तुम्ही जर बघितल्यानंतर चालू घडामोडी विशेषांक जो आहे तो अगेन आपण म्हटलेलं होतं की जो 15 महिन्यांचा आहे, जानेवारी 2025 ते मार्च 2026, याच्यामध्ये डिटेल वाईज कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर 2024 आणि 2023 मधल्या सुद्धा अतिमहत्वाच्या घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर जी जानेवारीमध्ये एक्झाम झाली होती 4 जानेवारीला, तेव्हा अंतर्दृष्टी पोर्टल म्हणून विचारलेलं होतं. अंतर्दृष्टी पोर्टल हे कधी रिलीज केलेलं होतं RBIनं, तर त्याचं उत्तर होतं जून 2023. म्हणजे जे पोर्टल्स आहेत, ऍप्स आहेत, धोरणे आहेत किंवा गणना आहेत, पॉलिसीज आहेत, तर त्या ज्या आहेत तर त्या 2024-23 मधल्या विचारू शकतात किंवा त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो 2029, 30, 31 अशा वेगवेगळ्या योजनांचा आहे. तर अशा गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघू की इंडेक्स आहे ते कोणत्या पद्धतीने आपण फ्रेम केलेली आहे. इंडेक्स आहे ती डिटेल केलेली आहे या विशेषांकामध्ये. जसं की आपण स्टार्ट करतोय चर्चेतील व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी न्यूज. जर वेगवेगळ्या एक्झाम आपण बघितलेलं होतं, 9 नोव्हेंबरची राज्यसेवेची एक्झाम झालेली होती, पूर्व परीक्षा. त्याच्यामध्ये चर्चेतील व्यक्तिमत्वेमध्ये भूषण रामकृष्ण गवई विचारलेले होते, मारुती चितमपल्ली यांचे कोणते बुक्स लिहिलेले आहेत ते विचारलेले होते. म्हणून आपण स्टार्ट करताना स्पोर्ट, अवॉर्ड अँड पर्सनॅलिटी न्यूज याच्यावरती फार जास्त फोकस केला जातो. म्हणून चर्चेतील व्यक्तिमत्व हे डिटेल घेतलेलं आहे. रिसेंटली चर्चेतील व्यक्तिमत्व जसं की महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल झालेले होते, 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा झालेले असतील, अजितदादा पवारांचं नुकतंच निधन झालेलं होतं, त्यांच्याविषयी डिटेल घेतलेलं होतं. त्याच्यानंतर रंजना प्रकाश देसाई अशा आताच नुकत्या नीती आयोगाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला CEO झालेल्या आहेत, ज्या निधी छब्बर आहेत, त्यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर अनुक्रमणिकेमध्ये जसं चर्चेतील व्यक्तिमत्व हे पूर्ण डिटेलमध्ये घेतलेलं आहे आणि प्रत्येकाविषयी माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर चर्चेतील व्यक्तिमत्वानंतर आपण स्पोर्ट्स रिलेटेड घेतलेला आहे. नुकताच जो 8 मार्चला T20 वर्ल्ड कप झालेला होता मेन्सचा, त्याच्या फायनल विषयी घडामोडी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला, पहिला दृष्टीहीन T20 विश्वचषक जिंकला, महिला कबड्डी विश्वचषक जिंकला. तर त्याच्याविषयी जी क्रीडाविषयक जी माहिती आहे ती पूर्ण घेतलेली आहे. रिसेंटली मार्च महिन्यामध्येच या 2026 मध्ये नमन पुरस्कार जे होते ते घोषित झालेले होते. तर ते करताना कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये घेतलेले आहेत. जे गोष्टी 2026 आणि 2025 मध्ये झालेल्या आहेत तर त्या ज्या आहेत त्या आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये घेतलेल्या आहेत. जसं की रिलेटेड कुठल्या घडामोडी असतील क्रीडाविषयक तर त्या पूर्ण आपण घेतलेल्या आहेत किंवा त्याच्यातली जी व्यक्तिमत्वे आहेत ज्यांनी क्रिकेटमध्ये इतिहास रचला त्याच्याविषयी घेतलेले आहेत. स्पोर्ट झाल्यानंतर आपण महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेतलेले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मध्ये काय असेल तर महत्वाचे आपण बघितलं तर नोबेल पुरस्कार असेल, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार असेल, बॅलन डी ऑर पुरस्कार असेल, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. बॅलन डी ऑर वरती, बुकर वरती विचारले जातात किंवा टाइम पर्सन ऑफ द इयर, टाइम जे पर्सन असेल किंवा जे वुमन असेल त्याच्याविषयी सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर पुलित्झर प्राइज असेल किंवा बाकीचे जे आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील जर ते 2025 आणि 2026 मध्ये झालेले असतील तर त्याच्यावरती आपण
कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये ती माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती देताना जास्तीत जास्त आपण इन्फोग्राफिक्स, पेपर कटिंग्स, डायग्राम्स, टेबल्स किंवा इनोव्हेटिव्ह जे डिझाईन्स आहेत किंवा ग्राफिक्स आहेत त्याचा जास्त यूज केलेला आहे. जसं की आपण चर्चेतील भारतीय आणि प्रादेशिक पुरस्कार हा चौथा टॉपिक आहे या विशेषांकाचा. याच्यामध्ये पद्म पुरस्कार, बीट पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मश्री असेल, तर तो देताना आपण जो इंडियाचा मॅप आहे त्याच्यामध्ये स्टेट वाईज कसे मिळालेले आहेत तर ते इन्फोग्राफिक्स द्वारे दिलेले आहे. आणि महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते तो सुद्धा इन्फोग्राफिक्स द्वारे आपण दिलेला आहे. पद्म पुरस्कारवरती हा क्वेश्चन आला जातो. अशोक चक्र पुरस्कार असेल किंवा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025-2024, 2025 चा मरणोत्तर जयंत नारळीकर यांना जाहीर झाला होता. तर अगेन चर्चेतील व्यक्तिमत्व त्यांचं योगदान काय होतं, त्यांनी कोणती थेअरी आणलेली होती, कोणाबरोबर कोलॅबरेट केलेलं होतं आणि त्यांची महत्वाची पुस्तक काय, जसं की आकाशाशी जडले नाते आपण लहानपणी वाचला असेल तर त्याच्याविषयी इथं डिटेल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर 71वा पद्मपाणी पुरस्कार 2026 चा कुणाला जाहीर झाला तो सुद्धा दिलेला आहे. कारण पद्मपाणी पुरस्कार या जानेवारी 2026 ला एक्झाम मध्ये ग्रुप बी ग्रुप सी च्या विचारलेला होता पद्मपाणी पुरस्कार. 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला सुद्धा विचारलेला होता. साहित्य अकादमी हा काय विचारला जातो, पुण्यभूषण पुरस्कार असेल तो सुद्धा विचारला जातो. विंदा करंदीकर लोकमान्य टिळक पुरस्कार जो नितीन गडकरी यांना जाहीर झालेला होता त्याच्याविषयी सुद्धा क्वेश्चन आलेला होता. तर अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे तो घटक अंतर्भूत केलेला आहे. त्याच्यानंतर आहे भूगोल, पर्यावरण आणि शेतीविषयक ज्या महत्वाच्या गणना आहेत. रामसर स्थळे लँड मार्किंग मध्ये काय झालं होतं, मागच्या वर्षी भरपूर ऍड झालेले होते आणि आता मार्च 2026 पर्यंत 98 काय झालेले आहेत रामसर स्थळे घोषित झालेले आहेत. त्याच्यानंतर पाचवी ज्या वेगवेगळ्या गणना आहेत जसं की बिबट्यांची संख्या किती आहे, आपल्या भारतात हिम बिबट्या किती आहेत, वाघ किती आहेत, डॉल्फिन किती आहेत, आशियाई सिंह किती आहेत, त्याच्यामधलं पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर इराणमध्ये युद्ध झाल्यानंतर जो ब्लॅक रेन झालेला होता, काळा पाऊस, तो म्हणजे काय, किंवा 107वे राष्ट्रीय उद्यान, 58वा व्याघ्र प्रकल्प हा सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. अर्थशास्त्र पायाभूत सुविधामध्ये मेन जी गोष्ट आहे ते म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स असेल, होलसेल प्राइस इंडेक्स असेल आणि आपला जीडीपी जो असेल, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे, याच्यामध्ये आधारभूत वर्ष ज्याला आपण बेस इयर म्हणतो त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. 4 कामगार कायद्यांचं आधुनिकीकरण झालेलं आहे. जीएसटी नेक्स्ट जेन रिफॉर्म ज्याला आपण जीएसटी 2.0 तो सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, निर्यात सज्जता निर्देशांक, त्याच्यानंतर 8वा वेतन आयोग, याच्यावरती 7 आधीचे वेतन आयोग कोणते कोणते झाले, यामध्ये एमएससीई वर्गीकरण काय झालेलं आहे, नुकतेच आलेले निर्यात प्रोत्साहन अभियान, मार्केट ऍक्सेस सपोर्ट इंटरव्हेन्शन आणि महाराष्ट्राचं निर्यात धोरण काय आहे ते याच्यामध्ये कन्क्लूड केलेलं आहे. तसेच आपण जर बघितलं अशा डिटेल आहेत की एक राज्य एक ग्रामीण बँक काय आहे, यूपीआय सिस्टीम काय आहे किंवा हरित वित्तीय संस्था काय आहे, भारतातील पहिली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्या पायाभूत सुविधा आपण म्हणतो, ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी असेल किंवा भारतातील पहिले तरंगणारे नदी टर्मिनल, पहिला केबल स्टेट रेल्वे गुज, पहिला काचेचा सागरी सेतू किंवा झेडमोर बोगदा, याच्याविषयी काय केलेलं आहे, पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. लाईक विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये जी रिसेंटली एआय इम्पॅक्ट समिट झाली किंवा नवी दिल्ली घोषणापत्र, त्याच्यामध्ये मानव विजन आलेलं होतं. निरनिराळे मायक्रो प्रोसेसर असतील, ध्रुव 64, विक्रम 32 तो सुद्धा आपण इन्क्लूड केलेला आहे. जिनोम इंडिया प्रोजेक्ट काय आहे आणि जे लागणारी औषधं आहेत सिकल सेलसाठी असतील किंवा कॅन्सरसाठी जी काही महत्वाची जी औषधं आहेत ते याच्यामध्ये आपण कव्हर केलेली आहेत. अंतराळ विश्व, स्पेस, जसं की निसारवरती हा क्वेश्चन आलेला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला. आताचं आर्टेमिस मिशन आहे, नुकतंच एप्रिलमध्ये जी मानवी मोहीम जाणार आहे की जी चंद्राला फेरा घालून परत येणार आहे त्याच्याविषयी कव्हर केलेलं आहे. आर्टेमिस मिशन आणि आर्टेमिस करारमध्ये काय डिफरन्स आहे, इस्रो आणि ब्लूबर्ड उपग्रह तुम्ही ऐकला असेल ज्याला आपण इस्रोचा बाहुबली उपग्रह वगैरे याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर अगेन भारताच्या कार्यरत आणि आगामी अवकाश मोहिमा एकदा वाचून घ्या की काय आहे. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमा याच्यात कव्हर केलेल्या आहेत. चंद्राच्या मोहिमा कोणत्या कोणत्या झाल्या तर त्या कम्पॅरेटिव्ह भारताच्या आणि जगातल्या जे झालेल्या आहेत आणि ज्या होणार आहेत त्याच्याविषयी आपण काय केलेलं आहे, कम्पॅरेटिव्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर मंगळ मोहिमा असतील किंवा बाकीच्या ज्या आपले सोलार सिस्टीम असेल, जी सूर्य प्रणाली असेल त्याच्यामधून काय केलेलं आहे, वेगवेगळ्या न्यूज ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. संरक्षण विषयक घडामोडीमध्ये जो की इंडियाचा डिफेन्स सेक्टर, जसं की आपण काय म्हटलेलं ऑपरेशन सिंदूर असेल,
जो इराण, इस्रायल, युएसएचा जो वॉर असेल त्याच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम आता चर्चेमध्ये येत आहे. जे मिसाईल्स वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला लेझर काय आहे, सुदर्शन चक्र काय आहे, रॉकेट प्रणाली काय आहे, अग्नी 5 आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण बॅलिस्टिक मिसाईल म्हणतो. हॅव यू हर्ड अबाउट इराणनं जे आहे ते दियोगो गार्शिया बेटावरती 4000 किलोमीटर इराण पासून आहे आणि तिथं त्यांनी मिसाईल बॅलिस्टिक डागलेलं होतं. 4000 किलोमीटर वरती इव्हन इस्रायल अँड युएसए वेअर ॲस्ट्रोनाइट किंवा सरप्राईज की इतक्या लांबपर्यंत जो आहे तो डिटेल केलेला आहे. अग्नी 5 जर आपण बघितलं तर तिची रेंज किती आहे, 4 ते 5000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे आपण त्याचं इम्पॉर्टन्स जाणू शकतो की आपण कुठेपर्यंत आपला प्रोग्रेस आहे डिफेन्स सेक्टरमध्ये त्याच्याशी रिलेटेड घेतलेले आहेत. भारतीय नौदलीय जहाज जसं की आय-एन-एस कृष्णा, अंजदीप, जे अमूल्य आय-एन-एस माहे, उदयगिरी किंवा आय-एन-एस अरिहंत वगैरे असेल त्याच्यावरून के4 मिसाईल आपण टाकलं. चर्चेतील क्षेपणास्त्र, ड्रोन वगैरे काय आहेत? तुम्ही कामिकाझे ड्रोन ऐकलेलं आहे का? की ड्रोनद्वारे जसं की इराणनं स्वार्म ड्रोन्सद्वारे अमेरिकेचे जे फायटर जेट्स वगैरे होते ते उडवलेले होते. त्याच्यामुळे ड्रोन्स वगैरे चर्चेतले आहेत. त्याच्यानंतर जे आपण बाकीचे बटालियन कुठले आहेत, दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन कुठले आहेत ते कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो अलीकडील योजना, मोहिमा आणि धोरणे. जसं की आपलं भारताचं फर्स्ट एव्हर अँटी टेरर पॉलिसी, ज्याला भारत दहशतवादी विरोधी धोरण आपण ज्याला म्हणतो, प्रहार म्हणून त्याचं नाव आहे. भव्य योजना असेल आणि जी योजना धोरणे आहेत ती याच्यामध्ये पूर्ण आपण काय केलेली आहेत, कव्हर केलेली. आणि याच्यामध्ये घेताना 2024 मधील अतिमहत्वाची धोरणे म्हणजे की बायो इत्री धोरण असेल, कीर्ती पॉलिसी असेल, रिसेट धोरण असेल, ज्याचा की जो टाइम स्पॅन जो आहे तो 2030-31 पर्यंत आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर जानेवारीमध्ये ज्या एक्झाम झाल्या ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे ईव्ही धोरण आहे त्याच्यामधला तो चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा डिस्टन्स क्रायटेरिया विचारलेला होता. तर तो ईव्ही धोरणाचे सुद्धा त्यांनी काय केलेलं होतं, त्याचा डिटेलिंग विचारलेलं होतं. त्याच्यानंतर ऍप्स पोर्टल्स मध्ये आपण बघितलं तर 2026-25 मधलं जर घेतलेलं आहे, बट 2024 आणि 2023 मधलं एकदम ब्रीफ मध्ये घेतलेलं आहे. म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये जाहीर झालं, कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत ते ऍप पोर्टल लॉन्च झालं आणि त्याचा उद्देश काय तो 1 ते 2 लाईन मध्ये आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2024 मधील अति महत्वाची पोर्टल आणि 2023 या वर्षामधील जे पोर्टल्स असतील, वेबसाईट असतील. देन अतिशय महत्वाचे निर्देशांक, जर तुम्ही बघितला निर्देशांक अहवाल, जागतिक आनंद सर्वेक्षण अहवाल रिसेंटली 20 मार्चला जाहीर झाला. म्हणून 2026 आणि 2025 चा कम्पॅरेटिव्ह मोड मध्ये दिलेला आहे की जर क्वेश्चन आला की अकॉर्डिंग टू दी रिपोर्ट्स ऑफ दी 2025 इयर और 2026 इयर, तर तुम्ही कंपॅरेटिव्हली वाचू शकता. वित्तीय आरोग्य निर्देशांक तो आहे तो कंपॅरेटिव्ह मध्ये दिलेला आहे. भ्रष्टाचार करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025-24 हा कंपॅरेटिव्ह मध्ये दिलेला आहे. देन राजकीय सामाजिक सांस्कृतिक घडामोडीमध्ये सगळ्यात फर्स्ट एव्हर आहे भारत जनगणना 2027 की जी 1 एप्रिल पासून चालू झालेली आहे. आजपासून 1 एप्रिल आपण जे म्हणतो तर याची जनगणना चालू झालेली आहे की जगातली सर्वात मोठा एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो सेन्सस एक्सरसाइज भारतातला जनगणना जो आहे. आणि रिसेंटली जर बघितलं तर सुदर्शन पटनाईक जे आहे, जे वाळूचे शिल्पकार आहेत, त्यांना जनगणनेचे राजदूत किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे. महाराष्ट्राचा 7वा वित्त आयोग किंवा जे ऐतिहासिक निर्णय असेल याच्यामध्ये पूर्ण घेतलेला आहे. पॅसिव्ह युथिनेशियानी सन्मानाने मरण्याचा अधिकार. रिसेंटली हरीश राणा यांचं जो पहिली केस होती जी न्यायिक जे परवानगी दिलेली, संमती दिलेली होती की पॅसिव्ह युथिनेशिया अलाउड आहे. म्हणजे जे व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टीम आहे ते काढून आपोआप जो नैसर्गिक किंवा सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे त्याच्याविषयी ऍक्टिव्ह युथेनेशिया म्हणजे काय किंवा पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे काय आणि आतापर्यंत झालेले जसं की अरुणा शानबा खटला असेल किंवा बाकीचे जे खटले असतील तर त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर रिसेंटली जानेवारीमध्ये जे झालेल्या होत्या महानगरपालिकेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्या आपण काय केलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं की 15वी महाराष्ट्र विधानसभा जी 2024 ला झाली, आता नेक्स्ट विधानसभा निवडणूक 2029 ला होणार. म्हणून त्याच्यासाठी थोडंसं ब्रीफ मध्ये दिलेलं आहे, कारण महाराष्ट्र कंटेक्स्ट मध्ये ब्रीफ मध्ये आपण ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर जे नाशिक कुंभमेळा 2026 ते 28 होतोय, हे काय आहे याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेलं आहे. जागतिक घडामोडीमध्ये जर आपण बघितलं तर जागतिक घडामोडीचा बराचसा सिलेबस आहे की इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षातील इराणचे लष्करी सामर्थ्य काय आहे. ते रिसेंटली जे भारताची जॉर्डन, ओमान, इथिओपियाला जी भेट झाली त्याच्याविषयी काय आहे. ग्रीनलँडचा इश्यू काय आहे, ट्रम्प हे ग्रीनलँडवरती का दावा करतायत, व्हेनेझुएलावरील कारवाई काय आहे किंवा आफ्रिकेतले कोणते देश चर्चेमध्ये आहेत
किंवा चायना, भारत आणि शेजारील देश याच्यामध्ये टॉपिक वाईज घेतलेला आहे, की जसं तुम्ही बघाल भारत आणि त्याचा शेजार धर्म त्याच्याशी रिलेटेड कोणत्या न्यूज आहेत तर ती इथं कव्हर केलेल्या आहेत. जागतिक दक्षिण म्हणजे दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, कॉन्टिनेंट असेल, भारत असेल आणि बाकीचे देश यांच्याशी निगडीत काही काही घटना आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत. जसं की तुम्ही बघितलं की मध्य पूर्व एशिया किंवा पश्चिम एशिया, जसं की सौदी अरेबिया काय आहे, दुबई काय आहे, इस्रायल काय आहे, आर्मेनिया अझरबैजानचा शांती करार काय आहे, तो आपण ब्रीफमध्ये कव्हर केलेला आहे. डेव्हलप कंट्री विषयी भारताचं काय आहे, आपला ब्रिटन बरोबर काय झालेला होता की फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं होतं. युरोपियन युनियन बरोबर जो आहे तो सुद्धा फ्री ट्रेड अग्रीमेंट जानेवारीमध्ये झालेला होता, ज्याला आपण मदर ऑफ ऑल डील्स म्हणतो किंवा सर्व कराराची जननी म्हणतो. तो याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. जागतिक परिषदा कोणत्या कोणत्या आहेत, आंतरराष्ट्रीय संस्थाविषयी ज्याच्याविषयी भारत हे यजमानपद भूषवत आहे. महाराष्ट्र भूषण मध्ये अगेन महाराष्ट्र भ्रमण म्हणून एक सेपरेट टॉपिक, त्याच्यामध्ये भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, पायाभूत सुविधा, विज्ञान, संरक्षण, तंत्रज्ञान किंवा महाराष्ट्राची महत्वाची धोरणे, कला, क्रीडा, सांस्कृतिक. जसं की तुम्ही बघितले 99 जे होते ते आपलं साताऱ्याला झालेलं होतं. विश्वास पाटील हे त्याचे काय होते, अध्यक्ष होते. 98 जे झालेले होते ते तारा भावळकर नवी दिल्लीला झालेलं होतं. हे कधी झालेलं होतं, जानेवारी 2025. हे कधी झालेलं होतं 2026 मध्ये. तर याचं कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये दिलेलं आहे. जे पुणेमध्ये जी सायकल स्पर्धा झालेल्या होत्या, ज्या बजाज पुणे ग्रँड टूर म्हणतो त्याच्याविषयी हे झालेलं आहे. चर्चेतील प्रशासकीय व्यक्तिमत्व असेल, चर्चेतील महिताराज. आता प्रशासकीय व्यक्तिमत्वामध्ये आत्ताच रिसेंटली न्यूज आली की 160 वर्षाच्या इतिहासामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये फर्स्ट एव्हर जी वुमन आपण ज्याला म्हणतो त्या काय झालेल्या आहेत, ज्या कमिशनर किंवा आपण आयुक्त म्हणतो, ज्या कोण आहेत, ज्या अश्विनी भिडे मॅडम असतील त्या झालेल्या आहेत. ती नुकतीच न्यूज आलेली आहे, ते आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. देन जर आता बघितलं तर आपण इंडेक्स बघितलं, ओव्हरऑल बर्ड्स आय व्ह्यू बघितला की नेमकं या विशेषांकामध्ये काय काय आहे. चर्चेतील व्यक्तिमत्वे मध्ये जसं आहे की बघितलं तर एक म्हणजे जे रिसेंटली आहे ते टेबल फॉर्मॅटमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिक्टोग्राफ्स वगैरे इन्क्लूड केलेलं आहे. जसं की ज्या श्रीमती सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री झाला त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या महिला उपमुख्यमंत्री झाला आणि महिला मुख्यमंत्री किंवा हेड ऑफ द स्टेट आपण ज्याला म्हणतो त्याचं पेपर कटआउट आहे ते छान मिळालेलं होतं, तर ते इन्क्लूड आपण केलेलं आहे. इथे टेबल फॉर्मॅट जे श्रमिकांचे नेते बाबा आढाव असतील त्यांच्याविषयी आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. या कंटेंटमध्ये फक्त आपण बघत जातोय की जसं 2026 मधील चर्चेतील महत्वाची फक्त ब्रीफ मध्ये दिलेलं आहे की आपण कशा पद्धतीनं याला डेटा जो आहे तो कॅटेगरायझेशन केलं. सी द डेटा इज जे आहे तो तुम्हाला ऍम्पल मिळून जाईल, बट कंटेक्स्ट रिलेव्हंट जो एक्झाम स्पेसिफिक आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. याच्यामध्ये त्याच्यानंतर जी महिला पूर्णवेळ सीईओ असतील त्याचं आपण इन्क्लूड केलेलं आहे. देन क्रीडाविषयक घडामोडीमध्ये जसं की रिसेंटली वर्ल्ड कप जिंकला तर हा पेपर कटआउट इन्क्लूड केलेला आहे की जो दी वन पिक्टोग्राफ और वन कटआउट शुड स्पीक दी 1000 वर्ड्स, म्हणजे कोणतं वर्ष आहे, कोणता संघ आहे, कर्णधार आहे. तर याच्याविषयी डिटेलिंग आधीचं सुद्धा जो पेपर कटआउट टाकून इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन इथे जर बघितलं तर कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. महिलाविषयी ज्या घडामोडी होत्या त्या इथं कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅट, जेणेकरून एक कंटेक्स्ट मध्ये वाचताना जर डिफरंट कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वाचल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या ग्रास्प होतील, हा या मागचा उद्देश आहे. याच्यानंतर अगेन अशा पद्धतीनं ब्रीफ गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये चर्चेतील महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत टेबल फॉर्मॅटमध्ये. देन बुकर पुरस्कार जसं की आपण साहित्यातील ऑस्कर म्हणतो, तर इथं देताना थोडंसं कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅट दिलेलं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी बुकर प्राइज आणि आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज, तो आपण इथं कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे.
देन इथं करताना जसं की पंतप्रधान जे आपले भारताचे पंतप्रधान त्यांना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळाले 2026 पर्यंत इंटरनॅशनल जे हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड्स म्हणतो, तर तो पिक्टोग्राफ मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून तो तुम्हाला लगेच ग्रास्प करता येईल. आता इथं जर म्हटलं तर पद्म पुरस्कारवरती कायम क्वेश्चन विचारले जातात, तर देताना कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. 2026 मध्ये कसं, 2025 मध्ये कसं, याच्यामध्ये पद्मविभूषणच्या 5 व्यक्ती मिळालेल्या, तर ते स्टेट वाईज कंपॅरिझन केलेलं आहे, की जेणेकरून मॅक्सिमम डेटा होईल. पद्मभूषण कसं आहे आणि महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त आणि त्यांच्याविषयी थोडं डिटेलिंग पुढे दिलेलं आहे. भूगोल, पर्यावरण, शेतीविषयक मध्ये कंपॅरेटिव्ह टेबल चार्ट मध्ये दिलेलं आहे. अर्थशास्त्र, पायाभूत सुविधा, जे PIBचं जे डॉक्युमेंट आहे किंवा डायग्राम आहे, तर ती इथे काय केलेली आहे, इन्क्लूड केलेली आहे. याच्यानंतर जो कंपॅरेटिव्ह पेपरमध्ये कटआउट आलेला होता, तर त्याच्यामध्ये याच्याविषयी मॅक्सिमम माहिती सांगणारं तो याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये कसं आहे ते दिलेलं आहे. याच्यानंतर हा इंडियन एक्सप्रेसला हा कटआउट आलेला होता, की बुलेट ट्रेनविषयी पूर्ण माहिती याच्यामध्ये इन्क्लूड आहे. याच्यावर की जेणेकरून बरीचशी माहिती मिळून जाईल. जे लोगो वगैरे असतील तर ते मॅस्कॉट्स असतील ते ऍड केलेले आहेत. मानव विजन अगेन हा PIBला विचारलेला होता. स्पेसमध्ये ते रिलेटेड आपण डायग्राम्स इन्क्लूड केलेले आहे. डिफेन्समध्ये जसं की व्हॉट डू यू मीन बाय द प्रोजेक्ट सूर्या आणि सूर्यास्त्र किंवा सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीम काय आहे, तर तो कंपॅरेटिव्ह मध्ये दिलेला आहे, की जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. जसं आपण प्रहार जी आपण म्हणतो की स्ट्रॅटेजी आहे ती याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. देन जे पोर्टल्स वगैरे आहेत ते दिलेले आहेत. देन महत्वाचे निर्देशांक आपण जर बघितलं तर कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. राजकीय सामाजिक भारतीय जनगणना ज्याचं आपण डिस्कशन केलेलं होतं, तो आपण दिलेला आहे. जागतिक घडामोडीमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने दिलेलं आहे, की कंपॅरेटिव्ह मध्ये आणि शॉर्ट फॉर्म मध्ये महाराष्ट्र भ्रमंती, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रावरती जर तुम्ही बघितलं तर अराउंड 3 to 5 क्वेश्चन्स हे विचारले जातात, तर त्याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे. याच्यानंतर हा जो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, त्याच्यामधले कटआउट वगैरे ऍड केलेले आहेत. कारण योजना वगैरे विचारले जातात. जसं की आपण म्हणतो की संत बिरसा मुंडा रोड कनेक्टिव्हिटी स्कीम विषयी विचारलं जातं, की अक्षय अन्न योजना त्याच्याविषयी विचारलेलं होतं. म्हणून ज्या ज्या योजना आहेत त्या काय केलेल्या आहेत, एकदम ब्रीफ मध्ये आपण घेतलेल्या आहेत. जर तुम्ही इथं बघू शकता, इथं कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे 99 आणि 98. त्याच्यानंतर जे लास्टला आपण 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आहेत त्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, कारण याचा कालावधी 2026 ते 31 आहे. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल हा पूर्ण डिटेलिंग घेतलेला आहे. डिटेलिंग इन द सेन्स पूर्ण अहवाल संक्षिप्त स्वरूपात जेवढा एक्झाम स्पेसिफिक आहे तेवढा आपण काय घेतलेला आहे. आणि 2026 ची जी स्पर्धा परीक्षा जी आहे त्याच्यामधले दिनदर्शिका आहेत किंवा महत्वाचे दिवस, त्याची थीम आणि त्याचे ओरिजिन काय याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आय होप की याच्यामधला तुम्हाला डिटेलिंग किंवा हे जे आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे 15 महिन्यांच्या कव्हर केलेल्या आहेत आणि प्लस 2024 आणि 2023 मधल्या या गोष्टी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला हा जो विशेषांक आहे तो तुमच्या अभ्यासासाठी फार जास्त उपयोगाला ठरेल. ओके, हॅव अ गुड डे. थँक्यू.